वारणा विद्यापीठ वारणा नगर संलग्नित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, 2 वेळा MBA मानांकन, NAC A ग्रेड, 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंट देणारी संस्था। प्रथम आणि द्वितीय वर्ष बीटेक करता TCS स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, तसंच MTech करता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, CSE, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मेकॅनिकल डिझाईन, केमिकल ENTC, त्याचबरोबर LLB, BA LLB, BBA LLB, BCA, BBA, MCA, MBA शाखांसाठी प्रवेश सुरू। वारणा विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात हॉस्टेल, मेस, बस, NCC, NSS, भव्य क्रीडांगण अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण 1983 पासून तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांमार्फत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था TKIET वारणानगर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट। प्रवेश संपर्क 94 21 26 19 92। आज आपण जर बघितलं असेल तर हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आतापर्यंत सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे। तर हे गेल्या 2019 पासून या राजकारणाची भाजपच्या लोकांनी पाक वाट लावून टाकलेली आहे की रोज उठायचं, एखाद्या पक्षातले 4 आमदार फोडायचे, 10 खासदार फोडायचे, ते आपल्या पक्षात घ्यायचे, कायदा त्यांच्या बाजूने आहे। यामुळे या महाराष्ट्रातल्या लोकांचं राजकारण्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे। आज आपण बघितलं तर सचिन अहिर, ज्या सचिन अहिरला निवडणुकीमध्ये 24,000 पराभव पत्करावा लागला, तरी उद्धव साहेबांनी त्यांना एक चांगला विधान परिषदेचा आमदार केला। या लोकांची भूक, या लोकांची पोट केवढी मोठी आहेत हेच आता आमच्या लक्षात येऊन झाले। म्हणून इथून पुढे फोडो, दिसला गद्दार की त्याला फोडा, ह्या पद्धतीने शिवसैनिक आता रस्त्यावर उतरायला स्वस्त बसणार नाही। जो आमदार खासदार गद्दारी करेल याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशा पद्धतीचा आम्ही आज या ठिकाणी संकल्प करतो। येणाऱ्या काळात फुटणाऱ्या गद्दार आमदार, गद्दार खासदारांना आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही। आज आंदोलन कशा प्रकारचे? सचिन अहिर बघितलं, या सचिन अहिरला कुठली गोष्ट द्यायची मातोश्रीने ठेवली आहे, प्रत्येक गोष्ट दिलेली आहे, तरी सुद्धा हा गद्दारी करतो। हेच आमच्या लक्षात येऊन आलं की याच्या गद्दारीचं नेमकं कारण काय, भाजपवाल्यांच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे की महाराष्ट्रातला विरोधी पक्षच नष्ट करण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे। त्यामुळे जनतेचे जे प्रश्न आहेत ते असेच प्रलंबित राहणार आहेत। हे प्रश्न सुटावे, चांगल्या पद्धतीने राजकारण चालावं, हे रस्त्यावर उतरून आम्ही जनतेला दाखवून द्यालो। दुसऱ्या बाजूला आज आम्ही सचिन अहिरचा निषेध केला, त्याला कोल्हापुरी चप्पल दाखवलं। कोल्हापुरी चप्पल कसं असते ते एकदा डोक्यात पडलं की गद्दारी संपूर्ण मुळासकट नष्ट होते। आगामी काळात कोल्हापुरात आल्या त्यांना कोल्हापुरात आलं त्याला सोडणार नाही। आज त्याला आम्ही चप्पल दाखवलंय, आगामी काळात सचिन अहिरला कोल्हापुरी चप्पलानं फोडून टाकणार। दुसऱ्या बाजूला उद्धव सेनेला आत्मचिंतनाची गरज आहे असा एक सूर नाही, राऊतांनी ते मान्य केले। काय नाही, आत्मचिंतनाची गरज आहे म्हणजे उद्धव साहेबांचं मन मोठं आहे, शिवसेना ही समुद्र आहे। यातनं कोणी 10 तांबे 15 तांबे घेऊन गेलं तर या उद्धव साहेबांच्या समुद्राला काय फरक पडणार नाही। आज सचिन अहिरला आम्ही निवडणुकीत पराभूत होऊन आज MLC दिली, ह्याच आत्मचिंतनाची गरज आहे की ही माणसं अशी का वागतात, यांची भूक थांबणार आहे का नाही, भविष्यात हे आत्मचिंतन आम्ही शिवसैनिक नक्की करणार। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।